नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, आपल्या सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे। श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारकडून आता वाढीव आनंदाचा शिधा हा रेशन कार्ड धारकांना दिला जाणार आहे। या प्रकारचा मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। या मंत्रिमंडळ निर्णयानुसार आता श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रेशन कार्ड धारकांना वाढीवचा आनंदाचा शिधा मिळणार आहे। त्याचबरोबर त्यामध्ये वाढीव 6 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण या आनंदाचा शिधा जो आहे याचं वाटप केव्हापासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर आनंदाच्या शिधामध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तू ह्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, 10 जानेवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आता वाढीव आनंदाचा शिधा हा रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 22 जानेवारीपासून साखर, खाद्यतेल, चणा डाळ, रवा, मैदा, पोहे या 6 वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना देण्याचे आज मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। म्हणजेच श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जो आनंदाचा शिधा मिळणार आहे त्याचं वाटप 22 जानेवारीपासून होणार आहे। आणि या आनंदाच्या शिधामध्ये साखर, खाद्यतेल, चणा डाळ, रवा, मैदा व पोहे अशा एकूण 6 वस्तूंचा समाविष्ट असणार आहे। राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केसरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चणा डाळ, रवा, मैदा, पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे 6 वस्तूंचा समावेश असलेला संच आनंदाचा शिधा प्रतिसंच 100 रुपये या सवलतीच्या दरात सरकारकडून शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच थोडक्यात श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 22 जानेवारीपासून आनंदाच्या शिधाचं वाटप सरकार करणार आहे। या आनंदाच्या शिधामध्ये 6 वस्तू असणार आहेत। या 6 वस्तूंमध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, त्यानंतर चणा डाळ, रवा, मैदा, पोहा प्रत्येकी अर्धा किलो अशा 6 वस्तूंचा समाविष्ट असणार आहे। तर ही होती आतापर्यंतची अपडेट आणि हा होता मंत्रिमंडळ निर्णय। हा मंत्रिमंडळ निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती व व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।